मी माधव खांडेकर, मुख्याधिकारी नातेपुते नगरपंचायत या ठिकाणी मी स्वलिखित कविता सादर करणार आहे। कार्यालयीन कामकाज आणि कौटुंबिक जीवन सांभाळताना ज्या उत्स्फूर्तपणे कविता सुचल्या त्यावेळेस मी त्या नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत मी 45 कविता केलेल्या आहेत। त्यातील 3 ते 4 फक्त थोडक्यात आपल्याला कमी वेळामध्ये म्हणून दाखवतो। पहिली कविता डेडिकेटेड टू माय वाईफ। एखादी कविता पल्लवी मला एकच चुकाना येतो आणि लग्नात पण मी तोच पडला होता। ग्लासात ग्लास, काचेचा ग्लास, माय वाईफ पल्लवी इज बेस्ट क्लास। ही कविता सुचली मला जेव्हा बायको गावी गेली होती आणि मी फोन केला की तुम्हाला तर माझी आठवण येत नाही, तुम्हाला माझी आठवणच येत नाही म्हणली। मग ती जी आठवण आहे ती मी काव्य रूपाने लिहून ठेवली। तू नसतेस तेव्हा, तू कवितेचं नाव आहे तू नसतेस तेव्हा। तू नसतेस तेव्हा मी हरवतो स्वतःमध्ये, मतिगुंग होते माझी मन लागे ना कशामध्ये। गतिहीन होतो मी घरामध्ये सापडे ना काही, गतिहीन होतो मी घरामध्ये सापडे ना काही। मजला जाणवली की किती विस्कटलेला होतो मी। प्रेमसुताने बांधलेस एकत्र, प्रेमसुताने बांधलेस एकत्र, गुंफून ठेवलेस मायेच्या शब्दाने। भटके पोरके मन माझे शोधते तुझला सोप्याच्या आडोशाने। कुंडीतील चाफा साध मला घालतो, कुंडीतील चाफा साध मला घालतो। बहुदिस झाले जल नाही मिळले, मालकीन होती तेव्हा तेजाने डौलत होतो। वृक्ष त्या पर्णाकडे पाहून मजला कळले। उणीवेने तुझ्या एकटेपणा वाटला, उणीवेने तुझ्या एकटेपणा वाटला। होतीस तेव्हा तू प्रेमकंठ नाही दाटला। लवकर परत ये आसवांचा सागर साठला, होईल तुझ्या भेटीने तोही मोकळा। पुढची कविता आहे पुढची कविता आहे आपल्या माझ्या तुमच्या सर्व आईंसाठी। कवितेचं नाव आहे भाकरी